ममता बॅनर्जी यांनी मोदी आणि निवडणूक आयोगाच्या युतीविरोधात शेवटचं युद्ध सुरू केलंय. ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी राजीनामा देणार नाही. लोकांनी आमचा पराभव केला नाही. भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून आम्हाला हरवले. नैतिकदृष्ट्या आमचा विजय झालाय, त्यामुळं मी राजीनामा देणार नाहीये. सोशल मीडियावर लोकांनी पण ममता बॅनर्जी यांना सपोर्ट दिलाय. राजीनामा दिलाच नाही पाहिजे. कोर्टात केस गेली तरी चालेल. लढलं पाहिजे. भाजपची चोरी उघड झाली पाहिजे. ममता दीदीचा निर्णय 100% योग्यच आहे. ममता बॅनर्जी या जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत नवीन सरकार स्थापन होऊ शकत नाही. म्हणून निवडणूकमध्ये जो गैरप्रकार झालेला आहे त्याची सर्व चौकशी होईपर्यंत ममता बॅनर्जी मुख्यमंत्री राहतील. बॅलेट पेपरने निवडणूक झाल्याशिवाय मुख्यमंत्रीपद सोडू नये. भाजपा निवडणुकीत इमानदारीने जिंकला असता तर साऱ्या देशाला निश्चित आनंद झाला असता. पण बेईमानीचा फुगा एक ना एक दिवस फुटतोच. नक्की राजीनामा देऊ नये. रस्त्यावर उतरून आंदोलन चालू करावं. याशिवाय भाजप सुधारणार नाही. मोदींची जर एवढी प्रचंड लोकप्रियता आहे तर BJPने एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावी, किंवा जसे आधार कार्ड मतदान कार्डशी लिंक करून अंगठा देऊन मतदान प्रक्रिया केली तर. आणि तरी BJP निवडून आला तर मान्य आहे. ममता बॅनर्जींची एक बातमी माझ्या कानावर पडली की ममता बॅनर्जी म्हणतायत, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. ममता बॅनर्जींची ही जी चाल आहे, मी याला चाल हा शब्द अगदी अतिशय जबाबदारीने वापरतो, ही जी चाल आहे, ही जी खेळी आहे, ही मला कायदेशीररित्या अतिशय योग्य वाटते. कारण लक्षात घ्या, ममता बॅनर्जींनी SIRच्या विरोधात 14 लाख ज्यांचे अपील न ऐकता त्यांना मतदानाचा हक्क नाकारला, म्हणजे 90 लाख ज्यांचं नावच मतदार यादीतून काढलं गेलं, आणि 14 लाख असे आहेत ज्यांचं अपील पेंडिंग असताना, म्हणजे SIRच्या कमिटी पुढे ज्यांचं अपील पेंडिंग असताना तरी सुद्धा निवडणुका लावल्या गेल्या आणि त्या 14 लाखांना तिथे मतदान करता आलं नाही. या सगळ्याच्या विरोधात म्हणजे सरकार, तत्कालीन सरकार किंवा ममता बॅनर्जी विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. या सर्व प्रक्रिया कोर्टापर्यंत जातील, सुप्रीम कोर्टापर्यंत जातील. मी तुम्हाला याचा एक बॅकग्राऊंड कसा सांगतोय बघा. या सगळ्याचा एक संदर्भ महाराष्ट्राशी सुद्धा जोडला जातो. कसा, तो तुमच्या लक्षात येईल. आता ज्या वेळेस हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारखं, आता खरं तर माझ्या तोंडात काही वेगळे शब्द येत होते, कारण कालचा तुम्ही ज्ञानेश कुमारांचा तो व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरत होत्या त्यावेळेस हा माणूस हा कशा प्रकारे एका राजकीय पक्षाच्या नेत्यासारखा हात मिरवत फिरत होता, तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ एकदा पुन्हा पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा माणूस IAS आहे की एखादा राजकीय पक्षाचा नेता आहे हा थोडा संभ्रम तयार होईल. त्यासाठीच मी म्हणतोय ना, हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किती ट्रान्सपरंट आहे, किती पारदर्शक आहे. आणि याच्या विरोधात ज्या वेळेस ममता बॅनर्जी या सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतील, या संबंध प्रोसेसच्या विरोधात, SIRच्या विरोधात, त्या अपीलच्या विरोधात, त्यावेळेस जर सुप्रीम कोर्टाचा निकाल हा ममता बॅनर्जींच्या बाजूने लागला. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रातलं प्रकरण थोडं लक्षात घ्या. ज्यावेळेस उद्धव साहेबांनी राजीनामा दिला, स्वतःहून दिला, ज्यावेळेस उद्धव साहेबांना वाटलं आपलं सरकार अल्पमतात आहे, आपल्या आमदारांचा पाठिंबा आपल्याला नाही, आपल्या आमदारांनी गद्दारी केलेली आहे, त्यावेळेस उद्धव साहेबांनी राजीनामा दिला. ज्यावेळेस चंद्रचूड साहेबांच्या कोर्टापुढे, त्यांच्या खंडपीठापुढे ज्यावेळेस हे प्रकरण आलं, त्यांनी काय सांगितलं आठवा, त्या गोष्टी आठवा. म्हणाले, जरी आज ह्या गोष्टी चुकीच्या घडत असतील तरी सुद्धा तुम्ही स्वतः राजीनामा दिलेला आहे. राजीनामा कोणत्या परिस्थितीत दिला ही गोष्ट कोर्टाने पाहिली नाही. काय घडलं होतं, कशा प्रकारे ती परिस्थितीच तशी करून ठेवण्यात आली होती. त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही हा राजीनामा दिला नसता तर कदाचित ही परिस्थिती पूर्ववत करता आली असती. जैसे थे घड्याळाचे काटे उलटे फिरवून आम्ही परत मागे ठेवले असते आणि कदाचित परत तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकला असतात. हे अशा परिस्थितीला पाहून आज ज्या वेळेस म्हणजे तुम्हाला याच्यातली सगळ्या टेक्निकल गोष्टी मी बघा, ममता बॅनर्जी काही डोक्याने काही वेड्या नाहीयेत. त्यांना कळतंय की आपण राजीनामा दिला काय किंवा न दिला काय फरक पडत नाही, पण मी राजीनामा दिलेला नाही. ज्यावेळेस टेक्निकल गोष्टींची वेळ येईल त्यावेळेस मी चुकीच्या ठिकाणी नको. माझी चूक दाखवता कामा नये जी आपल्या बाबतीत घडली. आपल्या बाबतीत कसं झालं, तुम्ही राजीनामा दिला होता,
त्यामुळे राजीनामा दिल्यामुळे आम्हाला ते स्टॅटस को एंटाय करता येत नाही, ही जी पळवाट शोधली गेली ती पळवाट ममता बॅनर्जींच्या बाबतीत, तशीच परिस्थिती यांच्या बाबतीत घडेल. पण लक्षात घ्या, ही जी खेळी, जो मी सुरुवातीला शब्द वापरला, ही जी खेळी त्यांनी केली ती अतिशय योग्य आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी त्या निमित्ताने जान फुंकली की त्या लढतायत, त्या अजूनही मैदानात आहेत, त्यांनी कुठलाही राजीनामा दिला नाही. जर आपला नेता लढतोय तर आपण का आपली शस्त्र म्यान करा. आम्ही की रेजिग्नेशन दिते हवं? नो, नॉट दॅट. नाउ ऑल्सो आय वॉन्ट टू से दॅट वी डिडंट लूज द इलेक्शन. इट इज देअर फोर्सफुल अटेम्प्ट टू डिफीट अस. Officially they may, through election commission, can defeat us. But morally I am telling you that we won the election. पराभवानंतरही आव्हान कसं द्यायचं असतं हे या बंगालच्या वाघिणीने दाखवून दिलं, ममता बॅनर्जींनी दाखवून दिलं. ते काय म्हणतात पहा, मी राजीनामा देणार नाही. त्यांच्या व्हिडिओत त्यांनी काय सांगितलं, मी राजीनामा देणार नाही. नैतिकतेनुसार विजय हा आमचाच आहे. ईव्हीएमच्या किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मदतीने आम्हाला हरवलं गेलेलं आहे. आता बघा, या सगळ्या गोष्टीच्या मगाशी तुम्हाला मी सांगितलं 7 मे पर्यंतचा कालावधी आहे, त्यानंतर आपोआपच त्यांनी राजीनामा द्यावा काय न द्यावा काय फरक पडत नाही. पण ज्या महत्वाच्या गोष्टी त्या ह्या अशा, कोर्टात ज्यावेळेस युक्तिवादासाठी हे सारं वापरलं जाईल, ज्यावेळेस या सगळ्या घटनांचा क्रम सांगितला जाईल, त्यात जर ह्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असेल तर मात्र ही गोष्ट चुकीची ठरेल. आम्हाला तुमचा निर्णयच मान्य नाही, तुमच्याकडनं झालेला तो पराभव हा मुळात आम्ही त्याला मान्यच करत नाही. कारण ह्या 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 गोष्टी घडल्या, त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी त्या सांगतील कोर्टामध्ये. त्यामुळे कोर्ट म्हणू शकतं राजीनामा दिला नसता तर स्टॅटस को एंटाय करता आला असता. जे ठाकरेंच्या बाबतीत घडलं तेच इथे घडतंय. आणि मी पाहिलं मगाशी काही माध्यमांवर उज्ज्वल निकमांसारख्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं, त्यांच्याकडून जाणून घेण्यात आलं. आता उज्ज्वल निकम हे कायद्याचे विद्यार्थी राहिलेले आहेत का, हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. तरी त्यांच्याकडून जाणून घेऊन मीडिया जाणीवपूर्वक आपल्याला हव्या तशा बातम्या करत होत्या, हरकत नाही. पण ज्या वेळेस उल्हास बापट यांनी एक त्रयस्थ मत याच्यावर मांडलं, या सगळ्या घटनेवर उल्हास बापटांचं मत नेमकं काय आहे, एकदा हा व्हिडिओ पहा. परंतु त्याची दुसरी बाजू पण फार मोठी आहे आणि ती अशी आहे, म्हणजे हे मी फक्त लोकांच्या ज्ञानाकरता सांगतोय की घटनेप्रमाणे वागणं हे जसं ममता बॅनर्जींवर बंधनकारक आहे तसंच ते रुलिंग पार्टीवर पण बंधनकारक आहे. पार्लमेंटची बिल्डिंग जेव्हा तयार झाली त्यावेळी प्रेसिडेंटलाच बोलावणं नव्हतं, पंतप्रधानच समोर दिसत होते मला सगळीकडे. हे घटनेला सोडू नये. किंवा 93 कलमाखाली डेप्युटी चीफ मिनिस्टर, डेप्युटी स्पीकर नेमावा लागतो लोकसभेत. ॲज सून ॲज पॉसिबल असं राज्यघटनेत लिहिलं आहे, अजून नेमलेला नाही आहे. म्हणजे रुलिंग पार्टी पण राज्यघटनेप्रमाणे चालत नाही आहे आणि ऑपोजिशन पण चालत नाही आहे. दुर्दैव आहे आपलं माझ्या मते. किंवा या ठिकाणी दुर्दैवाने असं होतं आहे की इलेक्शन कमिशनवर जर का यांनी अविश्वास दाखवला तर त्यातही काही चूक नाही आहे. कारण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं, इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर कोणाला कसं नेमायचं, तर पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मोदींनी काय केलं, पंतप्रधान, त्यांचाच मंत्री आणि ऑपोजिशन म्हणजे बहुमत त्यांच्या बाजूनी गेलं आणि त्यामुळे त्यांना पाहिजे त्या माणसाला नेमता येतं, मग त्या माणसावर विश्वास राहत नाही. तेव्हा मला असं वाटतं की ज्यांनी राज्यघटनेमध्ये अंपायरसारखं वागायला पाहिजे, म्हणजे स्पीकर, गव्हर्नर, चीफ इलेक्शन कमिशनर, सुप्रीम कोर्ट, हेच अंपायरसारखे वागत नाही आहेत आणि हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. माझ्या मते ही जी घसरण चालली आहे ही फार दुर्दैवी घसरण आहे आणि ही थांबवणं आवश्यक आहे. तेव्हा दोन्ही पक्षांनी यातनं धडा घ्यावा. पण